नमस्कार सर्वांना, कशा आहेत? तर मी तर सकाळी ना भाजी चपाती बनवून घेतली पटपट आणि नंतर जे भाजीपाला आणला होता ते नीट ठेवावं म्हणलं. भरपूर अशी केळी आणली होती, इलायची केळी, फळं पण भरपूर सगळे आणले होते आणि रात्री उशीर झाला होता भाजीपाला घेऊन यायला, त्याच्यामुळे ना ते सकाळीच ठेवलं. ॲपल सगळ्या गोष्टी आणल्या होत्या, भाजी वगैरे. भाजी काही निवडून ठेवली होती, काही निवडायची राहिली होती आणि हे जे गळ्यातलं आहे ना, मला नवीन केलेलं आहे बरं का. तुम्हाला दाखवलं नव्हतं आत्तापर्यंत. गावाकडे गेले होते तर मी हे गळ्यातलं केलं आहे, पहिलं मोडून टाकलं आणि हे छानपैकी असं केले आहे बघा. आणि ते खूप असं टाईट झालं होतं, त्याच्यामुळे मी तोडून आहे ना डबील वळवून घेतलं बघा ते. तर ते ना मला खूप वेळ लागलं ओवायला, कारण त्याचे जे होल आहेत ना, ते मशीनचे होल असतात आणि ते नीट बसतच नव्हतं बघा त्याच्यामध्ये धागा, त्याच्यामुळं खूप असं मला वेळ लागला. आणि कसं आहे मला नक्की कमेंट करून सांगा, कसं वाटतंय कसं नाही. आणि वाट्या खूप अशा जड आहेत बघा त्या. आणि मग दुपारी सगळं झाल्याच्या नंतर मग म्हणलं नाही का, टरबूज आणलं होतं तर ते कापावा आणि बघा कसं निघतंय तर. आणि थोडंसं फिक्कच निघलं बरं का हे. जास्त गोड पण नव्हतं आणि नुसत्या बिया होत्या त्याच्यामध्ये आणि थोडंसं सपकच निघलं होतं. मग कसं बसं मुलांना खायला दिलं तर जास्त बिया असल्यामुळे ना मुलं मग ते खात नाहीत बघा. आणि मग नंतर आहे ना, आमच्या इथं पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे. तुम्हाला सारखं ऐकायला येत असेल, पाण्याचाच खूप सारा प्रॉब्लेम आहे. माझे भरपूर कामं राहिले होते, भांडे राहिले होते, 2 दिवसाचे कपडे राहिले होते. मग स्वयंपाकाला लागले, स्वयंपाक बनवून घेतला, तांदळाची भाजी आणि चपात्या असं बनवून घेतलं आणि वडापावची चटणी, हिरवी चटणी, लाल चटणी असं मला बनवायचं होतं बघा. सांगितलं होतं की बनवून ठेव म्हणून आणि मग संध्याकाळीच बनवायला लागले तर सारी गडबडच होऊन गेले, सगळे सोबतच कामं आलं. चपात्या, पुन्हा मटकीची भाजी बनवली होती आणि असं छानपैकी जेवण बनवलं आणि जेवण करून घेतलं. आणि 10 वाजता पाणी आलं. मग कपडे 2 दिवसाचे निरम्यात टाकलेले होते, तर म्हणलं ते कसे ठेवा, म्हणून मग धुतले कपडे. आणि एवढं अंधार पडला होता, म्हणजे अंधार म्हणजे 10च वाजले होते तरी मी धुतले आणि वाळू पण टाकले, कारण दुसऱ्या दिवशीचे बी कपडे आणि हे सगळे बसणार नाहीत म्हणून. आणि गरम तर इतकं होते तुम्हाला काय सांगावं, भरपूर असं गरम होते. मग कपडे वगैरे वाळू टाकले मी. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आजच्यासाठी एवढंच.